आम्ही ना वरती बेडरूम मध्ये आलोय. लाडूचा पाळणा, लाडूची खेळणी. हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ. कालचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनीच बघितला आणि खूप साऱ्या ताईंना माझं बोलणंही पटलं आणि खरंच तुमचं सर्वांचं इतकं भरभरून कौतुक ऐकल्यानंतर मला पण खूप छान वाटलं. सर्वांचं खरंच मनापासून धन्यवाद. काल सकाळी ना सर्व काही धान्य काढलं होतं मी, ते स्वच्छ असं निवडून घेतलं आणि चक्कीमध्ये ना दळायला दिलं. त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी केली. तर आज मी ना पातळ कोबीची भाजी करते. तर इथं मी तेलामध्ये मोहरी, जिरं, हळद फोडणीला टाकले आणि कोबी स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकला आणि छान असा तेलामध्ये परतला. पातळ कोबीची भाजी पूजाला मला खूप आवडते. तर नंतर मग मी शेंगदाणे आणि हिरवी मिरची मिक्सरला बारीक वाटून घेतली पाणी टाकून आणि ते टाकलं आणि भाजीला चांगलं शिजू दिलं आणि आता जेवायला घेतोय आम्ही. दुपारची जेवणं वगैरे झाली आमची आणि त्यानंतर मी चालली आहे मार्केटमध्ये. तर मी या सोनी शॉपमध्ये आलेली आहे. तर इथे ना सर्व लहान मुलांच्या वस्तू, कपडे, पाळणा, खेळणी सर्व काही मिळतं. तर मी बघायला आली आहे पाळण्यासाठी झोळी. तर आधीची झोळी ना फार खराब झाली आणि तिचा एक साईडचा बंद पण तुटलेला होता. त्यामुळे म्हटलं चला आता ही नवीन थोडीशी जाडमध्ये गादी टाईप आहे. आतमध्ये ना असा स्पंज सारखा कपडा आहे, म्हणजे लाडूला छान वाटेल. आरामदायी होती ती जोडी आणि ती घेतल्यानंतर मला हे एक नवीनच दिसलं शॉपमध्ये. तर हे डायपर सारखंच दिसतंय बघा. लहान मुलं खूप सुसू करतात ना, तर मुलांना हे घालायचं म्हणजे मुलांना ओलं वाटणार नाही असं होतं. पण पूजा बोलली सध्या नको घेऊ, त्याला डायपरचं बॉक्सच आणून ठेवले घरी तिने, म्हणून मग मी ते काही घेतलं नाही. आमच्या बाळाच्या पाळण्याची अवस्था एकदम बेकार झाली होती. इकडं कपडा लावून आम्ही झोळी बांधली होती, चेन पण तुटली ना. आता घे रे राहून दे, काढ रे. लाव ना. नवीन आणली, नवीन नवीन डोरेमॉन आहे म्हणून म्हटले चला डोरेमॉनची घे. हा म्हणत होता ब्लू कलर, पण नेमकाच ब्लू कलर घ्यायला होता. हा जा रे, अशी गादी नाही याला. तू नाही का म्हटली गादीची, गादी सारखी पहिली ना नॉर्मल पातळ आहे कपडा होता पातळ, जरा गादी सारखी. म्हणजे आता पावसाळ्याचं हिवाळ्याचं बरं नाही. तू 1-1.5 वर्षाच होईपर्यंत जोडीतच झोप ना ग. काय रे असं काय झालं रे? ते कसं कधीच आटापली कसं काय? चेन खोला ना आता, टाक त्याला. आज लय हवा सुटली, वातावरणाचा पाऊस आहे. चेन हळू काढ बरं का कुठं. लाडूला पूजाने मालिश करून आंघोळ घातली होती ना. आंघोळ घातल्यानंतर तो 2-3 तास झोपतो व्यवस्थित आणि त्यामुळे मग त्याला झोप लागली होती. तिने बाळाला दूध वगैरे पाजलं आणि मांडीवरच झोपी गेला होता तो. तर मग मी मस्त पाळण्याला ही झोळी बांधली आणि त्याला टाकलं. त्याच्या खाली ना ड्रायशीट टाकायचं असं राहून गेलं. तर पूजा बोलली की थांब मम्मी ड्रायशीट टाकते एकदा, नाहीतर तो परत सू करेल आणि आपली नवीन झोळी पुन्हा ओली होईल. तर हे बघा थोडेसे पाय त्याचे वर करून आम्ही त्याच्या खाली ड्रायशीट टाकलं. त्यामुळे मग त्याला ओलं वाटत नाही आणि कपडाही आपल्या झोळीचा खराब होणार नाही. तर हा झोळीचा कपडा आहे ना 720 रुपये प्राईस सांगितली होती मला. तर त्यांनी मग 650ला दिली आणि त्याला नेट पण आहे, चेन लावले आम्ही. मग अरे वा लाडू काय करतो तू? कलर दिला तर किती छान दिसतंय ना पूजा. तुला आवडला का हा कलर? कलर आवडला तुला? अजून एक हात बाकी आहे बरं का, एकच हात आहे. मोकळं वाटतंय ना. स्विच आहे का? स्विच लाइटिंग आहे का? हा ना, ते
ते स्विच लाईटीचे अजून लाईट लावायच्या बाकी आहे, पण तात्पुरता इथे लाईट लावू आपण. हाय हॅलो सर्वांना, शुभ दुपार. नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पांची चरण प्रार्थना. आम्ही ना वरती बेडरूममध्ये आलो आहे. लाडूचा पाळणा, लाडूची खेळणी सर्व वरती आणलेले आणि बेडरूमला आहे ना एक हात कलरचा झालेला आहे. तर हा रॉयल कलर असतो ना तोच दिलेला आहे आम्ही, पण छान आहे हा कलर, ऑफ व्हाईट मला आवडतो. मी हाच सांगितला, पूर्ण घराला हाच सांगितला वरती खाली. आणि आता आहे ना खिडक्यावाले येणार आहे, मला वाटतं संध्याकाळपर्यंत येतील खिडक्या लावायला. तर ह्या ज्या खिडक्या आहे ना इथे एक स्लायडिंगची ग्लास आहे. खाली मसाला बनवतोय, मिरच्या भाजायच्या होत्या म्हणून मग आम्ही वरती आलो लाडूला घेऊन, कारण खाली मसाल्यांचा मिरचीचा ठसका होऊ शकतो ना म्हणून. पूजा, दरवाजा आवडला का तुला? छान. माझी डिझाईन म्हणजे मी हीच सांगितली अशी प्लेन, जास्त काही डिझाईन वगैरे सांगितली नाही. आणि लॉक पण असं सर्विस लॉक बसवलं आहे. तर हे दरवाजे आलेले आहे, ते काल परवाचं लावले त्यांनी. अजून बरंचसं काम बाकी आहे. बाथरूमचा पण डोर झालेला आहे. तर हा बघा, आणि मोठा दरवाजा अजून बाकी आहे, म्हणजे तो आहे ना कालपासून असा टाकलेला आहे सुकायला. तर त्याला सनमाईक लावलेलं आहे. आणि ही बघा दरवाजाची फ्रेम पण अशी केली त्याने. बाहेरून दाखवते तुम्हाला, अजून काही पूर्ण झालेलं नाही आहे. तर हे बघा वरती पण मी थोडंसं प्लाय लावलेला आहे आणि अशी छान बॉर्डर त्यांना मी सांगितली करायला. उंबरठा वगैरे सर्व काही लावायचं बाकी आहे, अजून बरंच काम बाकी आहे. आज ना ते येणार होते सर्व काही ॲसिडने स्वच्छ करायला. म्हणजे आज आमचा वरती येण्याचा प्लॅन होताच की आज सर्व काही स्वच्छ धुतल्यानंतर खिडक्या वगैरे सर्व काही बसवल्यानंतर आपण वरती राहू. म्हणजे अजून किचन रेडी नाही आहे, स्वयंपाक वगैरे नाही करणार, फक्त असं दिवसभर राहायला, बसायला, आराम करायला असं चालू होतं आमचं. खूप छान मस्त असं भारी वाटतंय ना बाहेर, इतकं ढगाळ वातावरण झालेलं आहे बघा. एकदम असं ढगाळ वातावरण आहे, खूप छान वाटतं. असं वातावरण मला आहे ना खूप आवडतं पहिल्यापासून. गरम तर फार होतं आहे, असं वाटतं की धो पाऊस येईल. पाऊस येण्याच्या आधी जसं वातावरण असतं ना तसंच झालेलं आहे. मला खूप आवडतं असं वातावरण, असं ढगाळ. पाऊस आला तर बरंच होईल, थोडंसं गरम होणार नाही. हे बघा हा डोर पण सेम आहे, बेडरूम सारखाच आहे. इथे पण लॉक बसून घेतलेलं आहे. हा ना बाहेर उघडतो, कारण इकडे देवघर आहे ना, देवघर पण आम्हाला वरती आणायचं आहे. तर शक्यतो आता उद्याच आणू, कारण हे धुतल्याशिवाय आम्हाला काहीच आणता येणार. त्याच्यामुळं म्हटलं देवघर आपण हे सर्व काही क्लीन केलं का. पहिले तर मी खालचं मंदिर आहे ना तेच इथं आणणार आहे वरती ठेवायला. पहिले देवांची जागा देवांना, मग आपण येऊच नंतर. आणि इथे ना ह्या ग्रिलला ब्लॅक रंग दिलेला आहे, ऑइल पेंट कालच दिला, सुकला आहे रंग ब्लॅक. मी व्हाईट बोलली होती त्यांना, पण ते बोलले की ब्लॅक छान दिसेल. ब्लॅक दिला बरं का राहुल यांनी. तू म्हटला ना व्हाईट द्यायचा, व्हाईट. पण मला व्हाईट आवडत होता रे. तर या ग्रिलला रंग देऊन झालेला आहे आणि तिकडच्या पण ग्रिलला रंग दिला आहे ब्लॅक. हा तर आता हा खाली जो पसारा आहे ना विटांचा वगैरे ते धुवायला आले की हे सर्व काही क्लीन करून घेतील स्वच्छ. पण पूजाला आणि लाडूला वरती बेडरूममध्ये आता ठेवलं आहे. त्यांना बोलली तुम्ही तिथेच राहा, खाली येऊच नका. खाली कारण मसाले चालू असतात, कधी लाडू चालू असतात आणि खाली माहिती ना मला किती भनभन असते. म्हणून मग तिला बोलली आता तुला बेडरूम रेडी झाला आहे, दरवाजे बसवले, आता संध्याकाळपर्यंत खिडक्या पण बसवतील. ते बिल्डर बोलले की आज खिडक्या बसून जातील, पण अजून काय आले नाही आहेत. तर आम्ही त्यांचीच वाट बघतोय. नंतर हळूहळू मग कपाट जे काही लागतं ते आम्ही वरती आणू बेडरूममध्ये, गादी वगैरे सर्व काही. तर चला बघत राहा आजचा व्हिडिओ, स्किप न करता. फर्निचर पण करायचं आहे, पण बघू आता कधी होईल माहीत नाही सगळं. आणि मी हा सेफ्टी डोअर बनवला आहे, म्हणजे एकच डोअर आहे, एकच दरवाजा,
त्याला सेफ्टी डोअर पण आणि मेन पण म्हणजे दोन्हींचा एकच बनवला आहे. तर यामध्ये ग्रिल लावली जाईल आतमध्ये. तर हे सनमाईक असं एक दिवस लावून ठेवावं लागतं, चिपकून ठेवलेलं आहे ते, म्हणून मग असा दरवाजा इथे खाली आहे. आणि हे सर्व काही साहित्य पडलेलं आहे इकडे. कसं वाटतंय? मस्त वाटतंय ना. वरती खरंच खूप फ्रेश वाटतं, असं मोकळं वाटतं, हवा पण येते इथे. खाली ना थोडंसं असं दडपण आल्यासारखं झालं आहे, कारण ही समोरची बिल्डिंग झाल्यामुळे ना खाली अंधार पडला आहे. दिवसभर लाईट लावावं लागतात आम्हाला खाली, आणि हवा यायला पण चान्स नाही आता खाली. तसं वरती तरी थोडंसं मोकळं वाटतं. तिन्ही साईड आमच्या घराच्या मोकळ्या आहे ना, त्यामुळे छान वाटतं, फ्रेश वाटतं. आणि बऱ्याच ताई म्हणतील की ताई पूजा करा आणि मग घरात राहायला जा. पूजा तर करणार आहे मी, पण शॉर्टकटमध्ये छोटीशी कलश पूजा करणार आहे. नंतरच मग किचनवरती स्वयंपाक वगैरे बनवेल. सध्या तर स्वयंपाक खालीच बनवू आम्ही. फक्त असं दिवसभर बसायला उठायला वरती येऊ, झोपायला वगैरे, कपडे वगैरे सर्व काही वरती आणून ठेवू. आणि पूजानंतर मग मी वास्तुशांती करणार आहे, तर ती मोठी करेल, नंतर करेल ती 3 दिवसाची पूजा. पण सर्व घरातलं फर्निचर झाल्यानंतर करणार आहे मी ते. अजून बरंचसं काम बाकी आहे ना, त्यामुळे मग आता राहायला यायचं आहे, म्हणून आम्ही शॉर्टकटमध्ये छोटीशी कलश पूजा करू. ती पण आता लवकर करायची आहे, कारण धोंड्याचा महिना सुरू होईल. तर धोंड्याच्या महिन्यामध्ये कोणतीही पूजा चालत नाही असं म्हणतात ना, म्हणून मग म्हटलं लवकर आपण हे सर्व काही आवरू. पण आता खिडक्यावाले पण येईना, ते ॲसिड टाकायला धुवायला पण येईना कोणी. कालपासून आम्ही त्यांची वाट बघतोय. काय केलं तर अशी तू एवढे पाय का वाजवतो बाला तू? हां पिलू, असं नाही करायची सोनू. अरे बापरे, शरकत आहे तू. पायाची सायकल काही थांबत नाही याची. पुरक्या नको वाजू, पुरक्या नाही वाजू बाळा. तर आता इथे ना मस्त खिडक्या पण बसवल्या आहे स्लायडिंगच्या, आणि छान दिसत आहे. त्याला नेट पण लावलं आहे आम्ही. हे बघा, हे नेट आहे आणि छान वाटतं आहे खिडकी लावल्यानंतर. तर हे ग्लास आहे. स्वच्छ केल्यानंतर त्या छान दिसतील. अजून त्याला आहे ना असा भुरकटपणा आहे, त्यांना एकदम अशा हाताने ना पूर्ण क्लीन कराव्या लागतील. आणि तिकडे पण बसवली. खराब वाटतंय ना ग्लास, ते स्वच्छ पाण्याने धुवावं लागतील, तेव्हा ते एकदम क्लीन निघत आणि आरपार छान दिसत असं. आता ते आत्ताच लावलं आहे. आता आम्ही जेव्हा ते धुवायला येतील ना, तेव्हा ते स्वच्छ घासून धुवून काढू. तर ते साफ करता का नाही आपल्याला करावं लागतं का काय? तर ही एक मोठी विंडो इथे आता लावून झालेली आहे, आणि इकडे पण लावून झालेली आहे. ही जरा जास्त मोठी आहे, ती थोडीशी नॉर्मल कमी आहे, पण आता छान वाटतंय. काय म्हणते? काय मग काय बॉडी बिल्डर आहे का? बॉडी वाटते का? आहे बाबा. एक दिवस आहे ना तुझा डाएट सर्वांना शेअर कर, तू काय काय खातो, म्हणजे बाकीचे पण बारीक होईल आणि आम्ही पण बारीक होत जरासं. आम्ही पण थोडेसे आता जाड झालो आहे. त्याच्यासाठी रोज 15 अंडे खायचे. बापरे, 15 नाही खाणार, एक पण नाही खाणार. 100 ग्रॅम पनीर खायचं. पनीर असे ओट्स खायचे रोज 100 ग्रॅम, बस. बाकी काहीच नाही. बाकी तळलेलं जास्त साखर असलेलं काहीच नाही खायचं काम एकदम थोडं. बरं बरं बरं, चला स्वयंपाक माझा झालेला आहे. कुकरमध्ये काय बनवलंय? मसाले भात असेल. उघड रे राहू. कैरीचं लोणचं म्हटलं. वांग आहे का? काळ्या मसाल्याचं वांग. उघड ना, नको ना लावू. मसाले भात करायचा ना. नको बाबा,
पातळ भाजी मसाले भात कुठं खातो. हे बघा बटाटा पण टाकला आहे आम्ही, कारण वांगी खूप कमी होती, एक किडीचं निघालं होतं म्हणून मग म्हटलं चला. खूप छान असं मस्त झालेलं आहे वांग. आणि इथे बनवली आहे ही कैरीचं लोणचं. चालू बनवलं आहे हे. तेल मीठ लाल तिखट टाकले फक्त, बाकी काही नाही. आणि पोळ्या चपात्या झालेल्या आहे, भात झालेला आहे, स्वयंपाक जवळपास झालेला आहे. आता आम्ही ना पुढे जेवायला घेतो हॉलमध्ये. जवळपास 8:15 8:30 वाजले. मला फार भूक लागली आहे. आणि चला आता आम्ही जेवण करतो आणि व्हिडिओ पण इथेच संपवते. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. उद्या पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आज जरा दमली आहे, आज खूप काम होतं, मसाले होते, खूप काम.